मला एक दिवस तरी तुमचं काम करू द्या ना. अहो तुम्ही रोजच काम करता, मी करतो ना. पण तुमचं काम तुम्हीच करता ना, मलाच करू द्या. तुम्ही निवांत बसा, मी तुम्हाला चहा देते. ऐका मला तुम्ही बसा, मी देते चहा. ठेवा ते. मालक चहा. हा हो थँक्यू. बिस्किट किंवा अजून काही हवंय का तुम्हाला? नाही काय नको, काय चहा. आता गाणी ऐकत ना निवांत चहा प्या तुम्ही. आज सुट्टी आहे ना तुम्हाला? हो सुट्टी असते तरी काय झालं, दिवाळीची सगळी कामं राहिलेत अजून. अहो त्याची कशाला काळजी करते तुम्ही? मी आहे ना, मी समधी कामं करीन. नाही अहो अशाने बसून बसून मी आळशी होईन आणि ते माऊ यायच्यात सगळी कामं करू दे. एकदा ती आली ना की मग काही करायला देणार नाही. मालक हो काय विचार केलाय का तुम्ही? कशाबद्दल? माऊ माऊला परत पाठवण्याबद्दल ना. हो तिच्याशिवाय या घरात मला करमणं कठीण आहे हो. पण तिला तिच्या जगात परत पाठवली पाहिजे हेही खरं. तू आधी घरी चल. काय चाललंय सगळं? आओ हे काय करून ठेवलंस? चल. आता तुला आंघोळ घातली होती ना, मग काय आहे सगळं? हो काय झालं, कुठे पडली बिडली नाहीस ना? काय नाही, काही पडलेली नाही ती. मग एवढी माती? अगं दिवाळी जवळ येते ना, चाळीतली मुलं सगळे किल्ला बनवत होते. ही पण गेली त्यांच्यावर किल्ला बनवायला. काय करत होती? तिकडे सगळी मुलं पण बनवत होते किल्ला. हा म्हणून तू पण जाणार का? बानू तिला आधी आंघोळ घालून घे. सकाळी सकाळी डोक्याला ताप दिला नुसता. माऊ कशाला खेळायचं एवढ्या मातीत? मला एकटं बसून घरात कंटाळा येतो म्हणून गेले खेळायला. आजच्या काही ठळक घडामोडी. भारताने आज एक नवा उपग्रह सकाळी 5:30 वाजता अंतराळात यशस्वीपणे सोडला. हा उपग्रह आपल्याला अवकाशात होणारे वायूचे बदल तसेच हवामानात होणारे बदल याबद्दल माहिती देत राहील. उपग्रह म्हणजे? दुष्काळाचे परिणाम जाणवायला आता सुरुवात झाली. या तरी म्हटलं अजून विचारलं कसं नाही? तुला खूप चौकशा असतात ना. अगं तो आपण उपग्रह जो सोडलाय ना, तो पृथ्वीभोवतीच फिरत राहणार, खाली येणारच नाही. किती कठीण असेल ना इकडून ती गोष्ट वर न्यायची आणि ती वरच राहणार, खालती येणारच नाही. माऊ चल तुला आंघोळ घालते. मालक चहा. हो मोना तू चहा पितोयस? नाही तुला घे तू. मोन्या तुला बरण्याने डबे धुवायला सांगितलं होतं ना. मग बानू माऊचा फ्रॉक आणि टॉवेल दे. मी आईच्या घरी जाऊन तिला आंघोळ घालते. हा देते. मोन्या तू डबे आणि बरण्या सगळ्या धुवून काढा. जर कामं तशीच राहिली ना तर याद राख. नाही करतो शोभा. हा दे. चल गा. खबरदार यापुढे मातीत खेळलीस तर. दिवसभर उन्हामध्ये खेळत राहते. ताप भरला तर तुझ्या आई बापाला काय उत्तर देणार मी? हा अहो शोभाला कळत नाहीये पण मला कळतंय. काय मालक? शोभा नकळत माऊ मध्ये गुंतत चालली. शोभाताई आणि माऊ मध्ये गुंतत? काय मालक, शोभाताईंचा स्वभावच नाही येतो. मालक तुम्ही जा समीर साहेबांकडे, मी धुवून ठेवते बरणे. मला पण दे ना. नाही मी फक्त एकटाच खेळणार. दे ना मला. नाही देणार. माऊ माझा बॉल दे. नाही देणार. दे मला. नाही देणार. आई
कशाला खोटं बोलतोय? चेंडू तुझ्या हातात आहे ना? कुठे आहे बघ, हिच्याच हातात आहे. काय गे, माझ्या मुलाला खोट्यात पाडतेस? आधी माऊकडे लक्ष द्या. त्यांची खेळणी घेते. दे ग माझ्या मुलाचा चेंडू. नाही देणार. अगं दे. नाही दे म्हणते ना. नाही. चेंडू देता देत नाहीये. दुसऱ्यांच्या वस्तू अशा घ्यायच्या नसतात एवढंही शिकवलं नाही का आई बापाने? शिस्त नावाचा प्रकारच नाहीये. काय गे, काय बोलतेस? बरोबरच बोलतेय, शिस्तच नाहीये पोरीला. ए, माझ्या माऊला काही बोलायचं नाही हा, सांगून ठेवते. मालक बोलतायत ते खरं आहे की काय? मी कशी वागते एवढं दिसत नाही का तुम्हाला? माझ्या मुलाचा चेंडू घेतलाय आणि आता देत नाहीये. भाऊ दे दे त्यांचा बॉल. हे घे. ते चेंडूला काय सोनं नाही लागले? असू देत. सोन्याचा नसला ना तरी यासाठी सुद्धा पैसे मोजलेत आम्ही. फुकट नाही मिळाला. मग आम्हाला काय भीक नाही लागली? आम्ही सुद्धा चेंडू विकत घेऊ शकतो, कळलं ना? घ्या ना मग. चल रे. हा. मी वेळा सांगितलं तिच्यासोबत खेळायचं नाही तरी सुद्धा खेळ. काय ग कार्टे, सकाळी सकाळी कशाला दुसऱ्यांच्या कळी काढतेस? हा, तुला सांगितलंय ना दुसऱ्यांच्या वस्तू घ्यायच्या नाही म्हणून. बघितलं, तुझ्यामुळे भांडण झालं आता. आणि बाहेर की नुसती ना गोंधळ घालून ठेवते. चला जा घरात. शोभा ते माऊला जीव लावतील? नाही नाही, शक्यच नाही. काही झालं तरी माऊला कसं परत पाठवता येईल हे बघितलंच पाहिजे, नाहीतर आजच्या सारखं नेहमीच होत राहील. पुण्याचं ना दर सुट्टीच्या दिवशी असं झालंय. नेहमी त्या समीर भाऊजींकडे जाऊन हिशोब करत बसते. 12 वाजत आले तरी याचा पत्ता नाहीये. शोभाताई, मालक येतच असतील. ए, तू गप्प बस. उगाच त्याची बाजू घेऊ नकोस. दुनियेची कामं याला जमतात, घरातली कामं नाही करता येत. आता मला सांग, काय गरज होती आज हिशोबाला जायची? त्या लाखोंची उलाढाल आहे. शोभाताई, तुम्हाला भूक लागली असेल तर जेवायला वाढू का? नाही, नको, थांब. येऊ दे त्याला एकत्र जेऊ. तू एक काम कर, माझ्यासाठी 2 वेफरची पाकिट आण जा. वय, अगं ए, कुठे चाललीस? फुकट देणार तुला दुकानदार? पैसे नको? हा, गडबडीत विसरून गेले. ते पाकिट घे. हा. हे घे, दादाची 2 पाकिट आण. हा? आणि अगं ए, भानू, थांब ना जरा. काय घाई आहे तुला? माऊसाठी एक चेंडू पण घेऊन ये. माऊसाठी चेंडू? हा, त्या कार्टीमुळे ना पुन्हा कोणाची भांडण नको. जा. आणि हे बघ, चांगल्यातला घेऊन ये. हा, तिला लागणार नाही असं बघ. तर शोभाताई, तिला कशाला चेंडू? तुला ना सांगितलं तेवढं कर. हा, जा चेंडू घेऊन ये. मालक, बरं झालं तुम्ही भेटला. काय झालं? माऊनी पुन्हा काही गोंधळ घातला का? आणि हे काय आहे? ते शोभाताईने वेफर्स आणायला सांगितले आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं की माऊसाठी चेंडू घेऊन ये. तुम्ही बरोबर बोललात. शोभाताईंना माऊ मध्ये गुंतत चालले आहेत. हो, मी म्हणालो होतो ना. आपल्याला लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. हा गुंता वाढायच्या आत ना माऊला परत पाठवलं पाहिजे. हो, माऊ लहान आहे ना, तिच्या जादूने ना आपण सगळे गोत्यात येऊ. आणि शोभाताईंना जर कळलं ना. नाही 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 नाही, माऊला परत पाठवलंच पाहिजे. आणि शोभाला हे कळतं का म्हणाय? अहो, तुम्हीच काहीतरी मार्ग काढा ना.
पण मावशी बोलणार कोण? मालक तुम्हीच सांगा. हं? ते तुमचंच ऐकते. अंजू राहुल या टेबलला हात नाही लावायचा. अरे तूच बघ ना कसा दिसतोय तो. नाही काय नाही, थोडा खराब झालाय पण चांगला दिसतो. तो थोडा खराब आहे थोडा. अख्ख्या घरात आहे ना ही एकच अशी वस्तू आहे ज्याच्यामुळे अख्ख्या घराची शोभा जाते. कळतंय तुला? अंजू माझा आहे दिवाळी तोंडावर आली. मी पाहिजे तर सेम टू सेम टेबल घेऊन येतो ना असतात. नाही मला हा स्टूल पाहिजे. अरे अंजू सकाळी सकाळी नुसता धूर करते यार अंजू. ऐक माझा ऐक. तू मला सकाळी उठवला आणि म्हणली घरातली साफसफाई कर. मी केली का नाही? हा? मी तुझं ऐकलं का नाही? मग आता तू माझं ऐक ना. नको हा स्टूल आपल्याला. नाही मला हा स्टूल पाहिजे. अंजू नको हा नको. ठीक आहे, तुला हा स्टूल फेकायचा आहे ना? हा तर या स्टूला सोबत मी पण घराच्या बाहेर जाणार. हळू बस नाही तर ते टेबल तुटल. तुला तेच हवं आहे. अंजू समज ना. दादा दादा बरं झालं तुम्ही आला. तिकडे या तुम्ही. तिकडे या आधी. या बरं. नाही, नाही, थांब ना. दादा तुम्ही या बरं. दादा मला सांगा हा टेबल फेकायला पाहिजे का? हा नाही म्हणजे बघा ना, या टेबलाने इतकी वर्ष मला साथ दिली, माझी सगळी कामं केली. हो हे फेकलं पाहिजे का सांगा? माझ्या माहेरचं टेबल आहे. हो अरे फेकलाच पाहिजे. मोन्या केवढा खराब झालाय तो. हा त्याचे खिळे टोचतात मला हिच्या माहेरच्या माणसांसारखे. स्टूल खराब झालाय फेकला पाहिजे का नाही मोन्या? खराब झाले तुम्हीच सांगा ना, फेकलं पाहिजे का? नाही अंजली म्हणते ते बरोबर आहे. फेकायचं कसं? पाहिलं ना, बायका घरातल्या निर्जीव वस्तूंना सुद्धा किती जीव लावतात. आणि माऊ शोभा कशी राहू शकेल माऊशिवाय? मोन्या 10 मिनिटात येतो असं सांगून गेलास. 1 तास झाला त्याला. किती वेळ वाट बघायची? तू माऊसाठी चेंडू आणलास? होय. हा आणि तुम्ही वेफर्स आणायला सांगितले ना? हा दे. नशीब चेंडू नरम आहे म्हणजे तिला लागणार नाही. मोन्या माऊला शोध आणि हा चेंडू तिला दे. कुठे उन्हातानाची फिरते काय माहिती. पायाला नुसती भिंगरी लागली. एका जागी थांबेल तर शपथ. शोभा असेल खालीच कुठेतरी खेळत असेल. मोन्या बोनस तर काय झालं? मिळाला का नाही? हाय 2-3 दिवसात होईल म्हणाले. 2-3 दिवसात? दिवाळीला किती दिवस राहिलेत माहिती आहेत ना? हा 2-3 दिवसात. जाऊ दे काहीतरी मिळून किती मिळणार आहे? 1,500 नाही तर 2,000 रुपये. नाही शोभा त्यावेळेला जास्त मिळेल. 3-1 रुपयापर्यंत मिळेल. मी विचार करतो यावेळेला तू तुझ्यासाठी एक साडी घे चांगली. तू खूप दिवसात काही घेतलेलंच नाहीयेस. आणि एक मेकअपचा बॉक्स पण घेऊया. कसला विचार करतेस शोभा? मालक शोभाताईंना साडी आणि मेकअप नकोय, दुसरं काहीतरी हवं असेल. शोभा काय हवंय सांग ना, मी घेऊन येतो. मोन्या अरे साडी आणि मेकअप बॉक्स घेतलास ना तर 3,000 रुपये असे संपतील. 3,000 रुपये म्हणजे काय जास्त नाहीये. एवढं समजूत तर कधी झाल्या? ती कार्टी घरात आहे, तिला विसरलास का? तिची पहिलीच दिवाळी आहे. तिला फटाके फराळ कपडे सगळं करावं लागणार. शोभाताई 3,000मध्ये सगळं येईल ना? असं तुला वाटतं? काहीही होत नाही 3,000. 10,000 रुपये असे संपतात. तू काय 3,000चं घेऊन बसलीयस? आता माऊच्या कपड्यांना आणि फटाकेला असं किती लागणार आहे? अगं भानू लहान मुलांचे कपडे पैठणीपेक्षा महाग असतात. ती बबलीची आई सांगत होती 1,000 रुपयाला एक फ्रॉक आणलाय तिने बबलीसाठी. फटाके घेण्यातच 1,000 रुपये. लवंगीची माळ 2 मिनिटात संपते ना, तसे संपून जातील. वर खर्च आहे तो वेगळा. नाही नको राहू दे. मोन्या मला वाटतं यावर्षी माझ्या नशिबात साडी नाहीये. तू माऊसाठी सगळं घेऊन ये.
शोभत आहे कशाला माऊसाठी? तुम्ही साडी घ्या ना. मी नको म्हंटलय ना, काही गरज नाहीये. आणि हे बघ भानू, यावर्षी तुझा पगार मिळेल हा, काळजी करू नको. अहो पगाराचं काही नाही. हा मग झालं तर. ते पण मी काय म्हणतो शोभा, या माऊसाठी कपडे आणि फटाके घेतलेच पाहिजेत का? घ्यायलाच पाहिजे म्हणजे घ्यायलाच पाहिजे. अरे सतत ती चाळीतल्या मुलांकडनं काही ना काहीतरी मागत असते. उद्या फटाके नाहीत, फराळ नाही, कपडे नाही म्हणून दुसऱ्यांकडनं काही मागत बसली तर त्यावरनं परत भांडणं व्हायची. नाही नाही, नको नको. पैशा अभावी आपली हाऊस मौस करता येत नाही. तिचं कशाला मन मारायचं? म्हणून मी तुला मोहने सांगत होते, कार्टीला घरात ठेवू नकोस म्हणून. तेव्हा ऐकलं नाहीस, आता ठेवलेस ना, मग आता कर तिची हाऊस मौस. ठीक आहे, आपण माऊसाठी काय हवं ते घेऊन येऊया. हा भाऊ ऐक माझं पाकिट दे, मी सांगून ठेवतो तुला. बघ देतेस की नाही? दे म्हणते तुला, तुला दे म्हणते ना. दे 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 पाकिट, दे तू पाकिट, दे. काय करते? सोड तिला. अगं माझं पाकिट उचललं तिनं, देत नाहीये केव्हापासून. सासूबाई काय झालं काय? अरे मास्टरड्या, तिला जरा मदतीला बोलवलं साफसफाई करायला, तर माझं पाकिट उचललं. पण मारताय कशाला? अगं माझं पाकिट देत नाहीये ती केव्हापासून. एवढा वेळ मार मार मारते पण हिम्मत दगडासारखी उभी आहे. माझं पाकिट चोरायला निघाली होती. ए चोर कोणाला म्हणतेस? या कार्टीला म्हणते. काय करणार आहेस? शोभा, मी फक्त पाकिट खेळायला घेतलं. खोटं बोलते ही. तू खोटं बोलतेस. माऊ असं करणारच नाही. आणि तुला काय गरज होती तिला कामं सांगायची? हा अगं तिला काम नव्हतं सांगितलं, मदत कर म्हटलं तर फक्त. पण काय गरज काय होती? ती काय बोलकरी नाही का? शोभे, या कार्टीसाठी तू माझ्याशी भांडतेस? हो. आणि यापुढे जर माऊला कोणी काही बोललं ना, तर मी ऐकून घेणार नाही, सांगून ठेवते. आणि तू यापुढे जर माऊला काही काम सांगितलंस ना, तर याद राख. शोभे, तू कुणाशी बोलतेस कळतंय का तुला? हो, चांगलंच कळतंय. शोभा जाऊ दे. माऊ ते पाकिट देऊन टाक. सासूबाई एकदा बघून घ्या, पाकिट बरोबर आहे ना तुमचं? हा मोजून घ्या. काय असणार आहे तसे? काय 10-12 हजार रुपये का असणार? काय त्या मेडिकलच्या पावत्या. शोभे, आता आती होताय बर का हे? मग तू माऊला चोर म्हणालीस, ते नाही का आती झालं? मग माझं पाकिट कशाला उचललं? पाकिट पाकिट पाकिट. मोन्या एक काम कर, आजच्या आज तिला नवीन पाकिट आणून दे. दे. आणि हे बघ, तिने परत माझ्या दारात पाऊल टाकायचं नाही म्हणून. तीच कशाला? मी सुद्धा तुझ्या घरात पाऊल टाकणार नाही. चल माऊ. दादा, तुम्हाला दोघांना काय वेगळं सांगायला पाहिजे? चला. दादा, नाही आलीस तरी चालेल मला. जाणारच आहे मी, कळलं ना? अगं जा, मला गरज नाहीये तुझी. मला सुद्धा गरज नाहीये तुझी. अगं जा ग, माझ्या प्रेताला जरी दारात आली नाहीस ना तरी सुद्धा चालेल. जा. या कार्टीसाठी तू माझ्याशी भांडली आहेस ना, बघते. नाहीच येणार आता. बघ नको येऊ, जा. चल भाऊ, चला रे. हो. पार्टे, तुला किती वेळा सांगितलंय, काय मागायचं असेल तर माझ्याकडे माग, कळलं? आणि आईच्या घरात परत पाऊल टाकलंस ना, तर याद राख. चल. मालक, मी पहिल्यांदा शोभाताईंना आणि मावशीने एवढं भांडताना बघितलं आहे. पहिल्यांदाच भांडल्या आहेत त्या. माऊला परत पाठवायला हो, नाहीतर काय होईल सांगता येत नाही. तुम्ही ठरवा ना काहीतरी, कसं पाठवायचं ते.